परवा दिवशी ज्या पद्धतीने ललित पाटील प्रकरणाशी संबंधित माहिती असणारं निनावी पत्र मला प्राप्त झालं होतं आणि हे पत्र नाशिकहून आलेलं पत्र होतं। या पत्रामध्ये बरेचसे धक्कादायक असे खुलासे होते, परंतु त्याला कुठलाही कायदेशीर आधार सांगणारी कागदपत्र जोडलेली नव्हती। त्यामुळे ही माहिती खरीही असू शकते किंवा ही माहिती उगाच कोणीतरी कुणाची तरी पॉलिटिकल रायव्हली अशीही असू शकते। याची काय ती शहानिशा स्वतः पोलीस खात्याने करावी यासाठी म्हणून आम्ही ते पत्र आज सीपींना द्यायला गेलो होतो आणि सीपी श्रीयुत रितेश कुमारजी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्याशी चर्चा केली, माहिती दिली। त्यात आम्ही त्यांना चर्चेत काही मुद्दे उपस्थित केले होते की संजीव ठाकूर जे डीन होते ससून हॉस्पिटलला, त्यांना अजूनही ताब्यात घेऊन चौकशी का होत नाहीये यावर त्यांनी त्यांच्या काही प्रोसेस आणि त्या संबंधाने चर्चा केली, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की यातला कोणीही सुटणार नाही। येरवडा कारागृहातनं एखादा कैदी हटवत असताना एखाद्या कैद्याला जर शिफ्ट करायचं असेल तर येरवड्याचा जो मेडिकल बोर्ड असतो कारागृहाचा, त्या मेडिकल बोर्डच्या एका फायनल अथॉरिटीची सही लागते। ती सही नेमकी कोणाची होती आणि ज्या डॉक्टरांची सही आहे त्या डॉक्टरांचं नाव अजूनही पुढे का आलं नाही या संबंधानेही आज आम्ही सीपींशी चर्चा केली आणि त्यामध्येही आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की काही कारणामुळे आम्हाला बरीचशी माहिती डिस्क्लोज करता येत नाही, पण आम्ही त्याही दिशेने आमचा तपास चालू आहे। तिसरं आम्ही आमच्या चर्चेचा जो मुद्दा होता महत्त्वाचा तो असा की काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ ट्विट केला होता ज्याच्यामध्ये येरवडा जेलच्या बाजूच्या रोडला कैद्यांची गाडी थांबवून त्यांना काही पॅकेट्स दिले जात होते आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे चेहरे अत्यंत स्पष्टपणे दिसत होते। त्याच्यावर आपण काय कारवाई केलेली आहे असेही आम्ही आयुक्तांना आज विचारले, तेव्हा आयुक्तांनी असे सांगितले की तो जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ 26 जुलै 2023चा व्हिडिओ होता। व्हिडिओमध्ये दिसणारे दोनही जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत हे ललित पाटील प्रकरणाशीच संबंधित होते आणि त्यांना आधीच ललित पाटील प्रकरणामध्ये सस्पेंड केलेलं होतं। मात्र व्हिडिओ ट्विट केल्यानंतर त्यांची कुठलीही डिपार्टमेंटल चौकशी किंवा ह्या सगळ्या प्रक्रियेत न पडता, कारण आधी सस्पेन्शन ऑर्डर निघालेली होती, त्यानंतर त्यांची त्यामध्ये एक अधिकारी आहे नाथाराम भारत काळे PC 6939 आणि दुसरे आहेत अमित सुरेश जाधव। या दोघांनाही जे दोन लोक कैद्यांना पाकिट देत असतानाच्या व्हॅनमध्ये सोबत दिसलेले आहेत या दोघांनाही बडतर्फ केलेलं आहे, त्यांची डिसमिस ऑर्डर काढलेली आहे। ती ऑर्डर आज आम्हाला पोलिसांनी दाखवली। एका अर्थाने हे आशादायी चित्र आहे की आपण व्हिडिओ ट्विट केल्यानंतर ज्या वेगवान पद्धतीने त्यांनी ती ॲक्शन घेतली त्यावर निश्चितपणे आयुक्तांचे आणि एकूण पोलीस खात्याचे आपण अभिनंदन करावे, कारण चांगल्याला चांगलं म्हणणारी आम्ही माणसं आहोत। ललित पाटील प्रकरणात आम्ही त्यांना असंही म्हटलं की आम्हाला असं वाटतंय की हा विषय कॅनव्हासवरनं हळूहळू कमी कमी होत जातोय का आणि तो संपूर्णतः गायब केला जातोय का, त्यावर त्यांचं म्हणणं आहे की असं काहीही होणार नाही। आम्ही या प्रकरणाची कुठल्याही दबावात न येता आम्ही याची संपूर्ण चौकशी करू आणि योग्य वेळेला योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। विशेषतः जर माझ्या सुरक्षेच्याही संबंधाने काही इश्यूज असतील तर त्यावरही ते पूर्ण सहकार्य करतील अशी त्यांनी माहिती दिली। पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, काही धमकी तुम्हाला यामध्ये पत्रात त्यातली बरीचशी माहिती नावं मी आपल्याला डिस्क्लोज करू शकत नाही, त्यातले खूप सारे धक्कादायक खुलासे आहेत। आत्तापर्यंत चर्चेत आलेल्या नावांच्या व्यतिरिक्त अजून काही वेगळ्या लोकप्रतिनिधींची नावं आलेली आहेत। नाशिकमधल्या पोलीस स्टेशनचे जे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनची नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये मला वाटते सरकारवाडा, पंचवटी, अजून काहीतरी एक नाव आहे आणि त्यातले काही अधिकारी आहेत, काही ACP लेवलचे अधिकारी आहेत, त्यांचीही नावं आलेली आहेत, परंतु ती नावं व्हेरीफाय केल्याशिवाय डिस्क्लोज करणं हे चुकीचं असेल। कदाचित ती नावं खरी असू शकतील, कदाचित ती खोटीही असू शकतील। काय आहे ती शहानिशा स्वतः डिपार्टमेंटने करावी अशी आमची अपेक्षा, म्हणून आम्ही ते दिलेले आहेत। मात्र त्या पत्रामध्ये एक छोटी भाभी असा जो उल्लेख झाला त्याच्या संबंधाने मात्र आयुक्तांनी सांगितलं की तो उल्लेख हा नुसरीन शेख यांच्या संबंधाने आहे आणि नुसरीन शेख उर्फ छोटी भाभीला नाशिक नार्कोटिक्सने ताब्यात घेतलेलं आहे।
त्याच पत्रामध्ये अजून एक इम्रान शेख उर्फ चिपड्या असा एक उल्लेख आहे, त्याचे काही भिवंडीशी कनेक्शन होते, त्याचा उल्लेख त्या पत्रामध्ये होता. तर त्यालाही ताब्यात घेतलेला आहे आणि तो आता अटकेत आहे अशी सुद्धा माहिती आयुक्तांकडून तुम्हाला कळली. नेमकी काय धमकी दिली त्याच्यात? म्हणजे नाही, मला specific धमकी, सांगताय? मला अजिबात धमकी वगैरे काही त्याच्यामध्ये दिलेली नाही. मला फक्त ती माहिती दिली होती. मला त्यात असं स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही ललित पाटील प्रकरणामध्ये फार जिकिरीने लढताय, तर ही माहिती आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटते म्हणून आम्ही नाव लपून ही माहिती आपल्याला पाठवत आहोत. पण या पत्राचा जर कुठे उल्लेख झाला तर आम्हाला खात्री पटेल की आमची पोचवलेली माहिती तुम्ही योग्य रीतीने वापरत आहात आणि नंतर त्या माहितीला आधार असणारे पुरावे आणि कागदपत्र आम्ही दुसऱ्या एनव्हलपमध्ये पाठवू असं पत्रकर्त्याने म्हटलेलं होतं. आम्ही तेही स्पष्टपणे आज आयुक्तांशी बोललो. समाज असा त्या एनव्हलपवर उल्लेख आहे आणि आतल्या त्या पत्रावरही लेटर हेड वरती सकल हिंदू समाज नाशिक असाच उल्लेख आहे. परंतु तरीही माझं पुन्हा म्हणणं असेल, आम्ही आयुक्तांना त्याचं जे एनव्हलप आहे ते एनव्हलप दिले, त्यावरचे पोस्टेज आहेत. त्या पोस्टेजवरून आता आयुक्त सांगू शकतील आपल्याला त्यांच्याकडच्या ज्या काही फॉरेन्सिक लॅबमधनं ज्या चौकशा होतील त्यातनं कळेल आपल्याला की ते नेमकं कुठल्या पोस्टातनं पत्र आलेलं आहे आणि काय त्याच्यातली नेमकी सत्यता आहे. नाही, मी आज तरी नक्की सुरक्षेची मागणी केली नाही, पण आज मी नक्की त्यांना हे सांगितलंय की आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील किंवा आमचे नेते अनिल परब साहेब असतील, या सगळ्यांनी आयजींच्या कानावर माझ्या सुरक्षेच्या संबंधाने विषय घातलेला आहे. आम्ही लवकरच राज्यपालांचीही भेट घेणार आहोत. मात्र थेट आयजींकडे जाणं हा पुणे पोलिसांवर अविश्वास दाखवल्यासारखा असेल. त्यामुळे पुणे पोलिसांशी आधी बोललं पाहिजे असं आमच्या इनर कॉन्शियसला वाटतं, म्हणून आम्ही आपल्याला भेटायला आलो आहोत. आणि या मुद्द्याचं त्यांनीही स्वागत केलं आणि तेही म्हणाले की आम्ही आपल्याला निराश करणार नाही, आम्ही आपल्याला पूर्ण सहकार्य करू. आणि मी खरंच म्हणजे ज्या पद्धतीने आयुक्तांशी चर्चा झाली त्यावरून निश्चितपणे त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि स्वागत केलं पाहिजे त्यांच्या भूमिकेचं, ज्या सहकार्याने ते आमच्याशी आज त्यांनी वर्तन व्यवहार केला. एक फक्त क्लिअर करा, तुम्ही म्हणता धमकी नाही, ती कोणत्या विषयात? नाही, मी आज पोलीस संरक्षणाची मागणीच केली नाही. तो काय म्हणतो? नाही, मी आज पोलीस संरक्षणाची कुठलीही मागणी केली नाही. आधीच्या धमक्यांच्या संबंधाने आमची चर्चा झाली. यामध्ये काही आता मला बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या इथे कदाचित माध्यमांच्या समोर सांगता येणार नाहीत, पण त्याही मुद्द्यांवर आमची चर्चा झाली. त्यावरती ते त्या संबंधित लोकांशी, संबंधित घटकांशी, यंत्रणांशी आम्ही बोलू असंही त्यांनी म्हटलं. आणि आत्ता मात्र निश्चितपणे आजची भेट ही सुरक्षेच्या मागणीसाठीची नव्हती. आजची भेट ही फक्त निनावी पत्रातला तो सगळा मजकूर आणि त्या मजकुराशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण व्हेरीफाय कराव्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे की मागे जो पोस्ट व्हिडिओ केला होता त्यातलं काय झालं, तर त्यात त्यांनी सांगितलं की जाधव आणि काळे अशा दोनही अधिकाऱ्यांची डिसमिस ऑर्डर काढलेली आहे. अजित पवारांचा आज पोलीस आयुक्तांशी बोलल्यानंतर मी पुन्हा एकदा ती नावं आपल्याला सांगते. PN/7636 नाथाराम भारत काळे, कोर्ट कंपन्यांट PC 6939, अमित सुरेश जाधव, कोर्ट कंपनी आर डिसमिस्ड फ्रॉम गव्हर्नमेंट सर्व्हिस ॲज पर ऑर्डर्ड बाय अरविंद चवारिया ॲडिशनल CP ॲक्मी. हा तो मेसेज आहे. आणि त्यामध्ये बोलताना आयुक्तांनी असं सांगितलं की आपण जो व्हिडिओ पोस्ट केला होता कैद्यांना पाकिटं देतानाचा, त्यात दिसणारे जे हे दोन लोक आहेत, काळे आणि जाधव, हे जे दोन लोक आहेत, हे दोन लोक ऑलरेडी ललित पाटील प्रकरणाशी कनेक्टेडच होते. ललित पाटील प्रकरणात ते सस्पेंड केलेले होते आणि हे सगळी जेव्हा आपण माहिती त्यांच्यासमोर आणली तेव्हा 311 नुसार कारवाई करत त्यांची डिसमिस ऑर्डर काढलेली आहे. ताई, आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर झालंय. अजित पवारांनी असं बघता राष्ट्रवादीत फूट नाही, काही बघत नाही मी, काय बघायचं त्याच्यामध्ये. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स. मोहब्बत और जंग में हर चीज जायज आहे. जर दादा आत्ता एका विरुद्ध किनाऱ्यावरती थांबलेले असतील तर दादांना त्या जागांवर अधिकार सांगायचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही त्यांच्या त्या अधिकाराचा सन्मान करतो, स्वागत करतो. त्या जागा आम्हीच कशा निवडून आणू यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत, ना की माध्यमांच्या समोर त्याच्यावर विनाकारण चर्चा केली पाहिजे. बारामतीचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय. बारामतीची लढणार. मला वाटतं बारामतीची जागा तेच लढणार आणि तिथे तर सुप्रिया सुळे आहेत, ही जी माध्यमांची काळजी आहे. तर मला वाटतं माध्यमांनी हा प्रश्न जास्तीचं चांगलं होईल तो सुप्रियाताई किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना विचारणं. कारण मी याच्या आधी माध्यमांना सांगितलंय आमचे पाहुणे आम्ही सांभाळू, त्यांचे पाहुणे त्यांनी सांभाळावे. सो त्याच्यावरती मी बोलणं अजिबात संयुक्तिक नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रवक्ता नाही. माझ्या पक्षाच्या संबंधाने काहीही प्रश्न असेल
त्याची उत्तरं मी निश्चित दिली पाहिजेत. मी इतर पक्षांचं प्रवक्तेपद घेतलेलं बरं, नाही. अजित पवार असं म्हटले हे बघा, प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे, उभं राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राजकारणामध्ये निवडणुका लढणे हाच तर राजकारणाचा महत्त्वाचा पॅटर्न असतो. सो त्यांनी म्हटलं म्हणून काय झालं एवढं? त्यांनी म्हणावं, आम्ही लढून दाखवावं. म्हणजे ज्या झालं. शिंदेच्या जागा होत्या त्या जागा अजित पवार मागताय. असू देत की, तो त्यांचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आता त्यांची सोयरीक कुणाशी आहे? आमच्याशी काडीमोड झालेला आहे. त्यांची सोयरीक जर शिंदे गटाशी आणि फडणवीस साहेब यांच्या टीम भाजपाशी झालेली आहे, तर मला वाटतं त्यांचे सोयरी संबंध कसे जुळवून घ्यायचे ते ठरवतील. त्यावर मी कशाला भाष्य करावं? दुसरं मनसेने आज नाही, मी मागेही सांगितलं की मला जो काही पक्ष माझी जबाबदारी देईल ती जबाबदारी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आणि रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून पार पाडायची आहे. काल पक्षप्रमुखांच्या आदेशाने त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जा आणि शेताच्या बांधावर जा आणि अवकाळी आणि गारपिटीचं पाहणी करा. काल आम्ही ती पाहणी केली. कालच्या पाहणीत आम्हाला असं जाणवलं की एकीकडे केंद्र सरकारने मिलिट इयर जाहीर केलेलं आहे, पण त्याच वेळेला पिकांच्या नुकसानीच्या यादीतनं ज्वारी पीक वगळलेलं आहे. यावर इकडे तिकडे बोलण्यापेक्षा मी थेट कृषी मंत्री सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांना बोलले आणि लगेचच मला सायंकाळपर्यंत त्यांचं उत्तर आलं की होय ताई, अशी काही त्रुटी राहिली असेल तर मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतोय. झालं. आता आम्हाला जे काही आमचे पक्षप्रमुख आदेश देतात तेवढं त्याचं पालन करणं एवढं आमचं काम आहे. बाकी काय करायचं, कोणी कुठे उभं राहायचं, कोणी निवडून यायचं, याचा निर्णय सर्वस्वी आमचे नेते घेतील. काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुण्यामध्ये दुकानांची तोड. सहज गंमत म्हणून सांगते हां. काहीतरी स्विमिंग पूल असं लिहिलं होतं, SWIMING स्विमिंग POOL पूल, आणि त्यावर त्यांनी सांगितलं की हे मराठीत लिहा, म्हणजे हे देवनागरीत लिहा. मग त्याने ससमयीचा व वजनाचा स्विमिंग पूल असं लिहिलं. म्हणजे तोडफोड करताना एवढं जर कळत नाही की अरे देवनागरी लिपी वेगळी, भाषा वेगळी, स्विमिंग पूलचं जर मराठी पाठी करायची असेल तर तो जलतरण तलाव होतो, जलतरण तलाव, हे तरी कळलं पाहिजे. बाकी तोडफोड करणे हा ज्यांचा उद्योग असेल त्यांनी, आम्हाला विधायक कामं करायची तर आम्ही विधायक कामं करू.